त्यांनी मला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे. म्हटलं घेऊया. म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? म्हटलं 5 तारखेला घेता येईल. म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका. म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते. तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल. तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे. कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे. अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल, तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला, मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन. अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत, होत आहेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने, वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मूर्त आहेत हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ज्या वेळेला हा 5चा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल. काल तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात जी भूमिका घेतली, मनसे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभवलं त्यानंतर सरकारला नक्की भूमिका कुठेतरी हा हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो रद्द करावा लागला. मागे बंद करायला सांगितलं, काय कामं चालू आहेत. या सगळ्या संदर्भात काल मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी पत्रकार परिषद घेतली, योजना रद्द केली आहे. मात्र त्यांनी तुम्हाला एक प्रतिप्रश्न विचारला आहे की राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा पहिला हिंदी भाषेच्या संदर्भाचा प्रश्न विचारावा, कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये तो अहवाल आला होता आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तो नाही. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल. कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तेव्हा हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचा उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं. मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाही आहेत. कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती. परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये. यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे. सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे. मराठी माणसांनी देखील आजूबाजूला काय गोष्टी घडतायत याच्यासाठी जागृत राहणं पण तितकंच गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं 5 तारखेचा मेळावा ज्यावेळेला होईल त्यावेळेला 5 तारखेच्या मेळाव्यामध्ये मी बाकीच्या सगळ्या सविस्तर गोष्टी मी बोलीन. एक प्रश्न असा होता की काल काही ठिकाणी जी आरची होळी झाली, आंदोलन झालं, त्यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेलं चित्र पाहायला मिळालं. की त्या हिंदी सक्तीचा जी आर रद्द झाला तर त्यावरून चर्चा सुरू होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये, त्या अनुषंगे ताकद नव्याने उभी राहू नये किंवा दिसू नये म्हणून हा सरकारने ताकदीचा निर्णय घेतला. प्रश्न असा आहे ना, मी परत तुम्हाला तेच सांगतो ना, तुम्ही त्या मोर्चालाही पक्षीय लेबल लावू नका आणि उद्या विजयी मेळावा झाला तरी त्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या, या सगळ्या गोष्टी, निवडणुका, या सगळ्या गोष्टी येत जातील, जात जातील, सगळ्या गोष्टी होत राहतील. मराठी भाषा संपली, परत नाही येणार. कळलं का? कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या तीच जर मुळाशी गेली ना तर या युती आघाड्यांना काय अर्थ आहे? या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या वेळेला बघता येतील किंवा विचार करता येईल त्या गोष्टींचा. त्याचा विचार आत्ता करून चालणार नाही. आत्ता मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही एक संकट म्हणूनच पाहावं, त्याला राजकीय लेबल लावू नयेत. कळलं का? आणि उद्या त्या प्रकारचा काय मेळावा काय घ्यायचा असेल तर कसं होते, काय होते हे मी आपल्याला कळवेन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.